आलेले सर्व भाग्यवंत भक्त मंडळी, सर्व महाराज मंडळी, आपल्या देवस्थानचे महाराज हरिभक्तपरायण देवीदास महाराज, भगवान महाराज, हरदेव महाराज, राम महाराज, खरात महाराज, त्याचप्रमाणे वेगवेगळे सर्व महाराज मंडळी आलेले, आपल्या तालुक्यातील नेते मंडळी, माजी आमदार मुरकुटे साहेब, तरुणाचे पुढारी उदयन दादा, त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त मामा, सर्व सहकारी विश्वस्त, वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी ज्यांनी या ठिकाणी सर्व योगदान दिलं, आमचे खंडागळे सर, त्यांचे सर्व सहकारी, वेगवेगळ्या भागातील सर्व तरुण बंधू भगिनी, भाविक भक्त आज या ठिकाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सर्वांना विनंती करतो, वंदन करतो, त्यांनी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांना माऊली मंदिराच्या वतीनं धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी पादुकाचं पूजन सर्व क्षेत्रातील नेते मंडळीनं करावं आणि दिंडी मार्गस्थ होत असताना सर्व भक्त भाविकांना, आमच्या माऊली भगिनींना माझी नम्र प्रार्थना आहे, या वर्षी दिंडीमध्ये गर्दी फार मोठी आहे आणि त्या गर्दीतून चालणं, जरा शिस्तबद्धपणे चालणं, व्यवस्थित चालणं, कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं या दिंडीचं प्रस्थान झालं पाहिजे। देवगडची दिंडी जात होती सबंध्याच्यामध्ये, देवगडचं नाव लौकिक झालेलं आहे, त्याच पद्धतीनं आता माऊलीचं सुद्धा दिंडी एक शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं भजन, पूजन, गाथा, कीर्तन, प्रवचन या सर्व सेवेमधून दिंडी थेट 13 तारखेला संध्याकाळी पंढरपूरला पोहोचणार आहे आणि म्हणून आपला सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। मी माझे दोन नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदमीशमालंदी वल्लभम। या पवित्राती पवित्र असलेल्या या नेवासा नगरीमध्ये, या पैसखाम मंदिरापासून श्री क्षेत्र पंढरपुरापर्यंत हा जो पालखी सोहळा सद्गुरू वैकुंठवासी बन्सीबाबांनी आरंभला, त्याचं हे 55वं वर्ष आहे। सर्व भाविकांच्या सहभागातून हा सोहळा दरवर्षी पंढरपूरला जातो। यामध्ये ठिकठिकाणचे वारकरी मंडळी सहभागी होत असतात। यंदा देखील नेहमीप्रमाणेच किंवा त्याहूनही अधिक उत्साहानं लोक सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात। या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, परिसरातील पंचक्रोशीतील मंडळी असतील, सर्वपक्षीय नेते मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, विविध संघटना असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक लोक असतील, या सर्वांचं ज्ञानोबारायांवरती अत्यंत प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि प्रत्येकाला भगवंताने दिलेली जी काही प्रतिभा आहे, शक्ती, सामर्थ्य आहे, ती शक्ती, ते सामर्थ्य वापरून प्रत्येकजण ज्ञानोबारायांची सेवा आपापल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत असतो। सद्गुरू बन्सीबाबांनी लावलेलं हे रोपटं, इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, याप्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे। आणि यावर्षी मी या ठिकाणी नवीनच असल्यामुळं हा एक शुभसंकल्प माझ्या मनात काही महात्म्यांच्या आशीर्वादानं किंवा त्यांच्या सूचनेनं स्फुरलेला आहे, तो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्याप्रमाणे श्री क्षेत्र आळंदीवरून ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा जातो, त्याचप्रमाणे नेवासेवरूनही सर्व पंचक्रोशीतील दिंड्या एकत्र येऊन सोहळा जावा अशी माझ्या मनोमन इच्छा आहे। आणि केवळ माझी इच्छा नाही, तर मोठमोठ्या महापुरुषांकडे मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे गेलेले आहातच, तुमच्या पद्धतीनं तुम्ही कार्य करणार आहातच, तर हे कार्य केलं तर आम्हाला अधिक बरं वाटेल। आणि अनेक महात्म्यांनी सांगितलं तुम्ही जर आरंभ कराल तर पहिली दिंडी आमची तुमच्यामध्ये सहभागी होईल। आता हे मोठं काम आहे, हे लगेचच शक्य होईल असंही नाही, परंतु आपण कुठंतरी सुरुवात केल्यानंतर 4 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष अशा कामाला दीर्घकाळ लागू शकतो किंवा ज्ञानोबारायांच्या मनातच आलं तर लवकरही ते काम होऊ शकतं। ही मी दिलेली सूचना आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावी, कधीतरी ती साकार करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू। कारण नेवासा ही नगरीसुद्धा तुलना करता येणार नाही,
परंतु आळंदी पंढरी क्षेत्र इतकंच महत्त्वाचं हे क्षेत्र आहे. किंबहुना पैतृभुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे हे नेवासा नगर म्हणजे केवळ नगर जिल्ह्यामध्ये पवित्र, महाराष्ट्रात पवित्र, भारतात, आशिया खंडात, पृथ्वीवर असं नव्हे तर त्रिभुवनामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ या सर्व लोकलोकांतरामध्ये अतिशय पवित्र असलेलं हे स्थान आहे. ज्ञानोबारायांच्या 3 वर्ष वास्तव्यानं आणि ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाच्या रचनेनंच याला पावित्र्य आलेलं आहे असं नाही. त्याने तर ते अधिक पवित्र झालंच, परंतु ज्ञानोबारायांनी ज्या अर्थी या नगराची निवड केली, हे नगर अतिप्राचीन आणि पवित्रात पवित्र असलेलं आहे. आता याची जाणीव करून देण्याचं काम साधू संत नेहमी करतात. सद्गुरू वैकुंठवासी बन्सीबाबांनी यावत आयुष्य, पूर्ण आयुष्यभर आपल्याला ही जाणीव करून दिली. म्हणूनच एवढा शिस्तबद्ध समाज आणि वारकरी समाज घडलेला आपल्याला दिसून येतो. या दिंडीमध्ये किंवा एकंदरच परिसरामध्ये जेवढी भजनाची निष्कामता दिसून येते तेवढी महाराष्ट्रभर आपल्याला कुठेही आढळणार नाही. कारण सद्गुरू बन्सीबाबांनी सगळ्यांना भक्ती ही निष्काम, निर्दंभ, निर्लोभ अशी करायची शिकवलेली आहे. त्याची चिन्ह आजही आपल्याला दिसतात. म्हणून दिंडीमध्ये सहभागी होणारे आणि त्यांना वाटे लावायला आलेले सगळ्यांनाच मी मनोमन धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाम विठोबाचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे. ज्ञानोबा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मुनिराजाचं तीर्थक्षेत्र नेवासा या ठिकाणून हा पायी दिंडी सोहळा माऊलींच्या पादुका ह्या श्री क्षेत्र भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज प्रस्थान करत आहेत. आज शुभपर्वणी एकादशीच्या या पर्वावरती हा सुरू होत असलेला आजचा प्रारंभ दिंडीचा या निमित्ताने गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी बन्सीबाबांच्या या संकल्पनेतनं हा सर्व दिंडी सोहळा या ठिकाणी आज दुधात साखर आपल्याला नव्याने मठाधिपती लाभलेले गुरुवर्य हरिभक्तपरायण देवीदास महाराजांच्या सहवासामधून आपल्या सर्व महाराज मंडळींच्या सहवासातनं, भजनी मंडळांच्या सर्वांच्या सहवासातनं, माता भगिनी, सर्व भाविक, सर्व दिंडीतील सर्व यजमान यांच्या सहवासातनं हा दिंडी सोहळा आज प्रारंभ होत आहे. आणि आज मी या संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आमदार पांडुरंगजी अभंगसाहेब, सर्व नेते मंडळी, सर्व युवक कार्यकर्ते, माता भगिनींच्या वतीने या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की शेतकऱ्यांचं जीवन सुखमय हो, त्याला सुख शांती सर्व परीने मदत हो, आपल्याला चांगलं आरोग्य लाभो. आणि हरिभक्तपरायण देवीदास महाराजांनी आपल्या मनामध्ये जे बीज दिलेलं आहे त्याचं आपण संगोपन करूया आणि भविष्यामध्ये ज्ञानोबाची नेवासा तीर्थक्षेत्रातनं हा दिंडी माऊलीचा सोहळा कसा आपल्याला या निमित्ताने सुरू करता येईल हीच भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जय हरी. आळंदीच्या दिंडी समाधी स्थळानंतर नेवाशाचं ज्ञानेश्वरी रचना ग्रंथाचं रचनास्थान आहे. याला जगात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ह्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी, सुख शांतीसाठी इथून प्रार्थना माऊलींनी 12व्या शतकात केलेली आहे. ते ह्या ठिकाणच्या दिंडीला त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचं सांगायचं दुर्दैव असं की इतक्या वर्षानंतरसुद्धा हे स्थळ अत्यंत उपेक्षित राहिलं आहे. आणि 1979 साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्यावेळेस या स्थळाची दुरावस्था पाहिली आणि खंत व्यक्त केली, इतकं विश्वविख्यात स्थळ असून हे इतकं स्थळ मागे कसं राहिलं. मग त्यानंतर 96ला मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि त्यांनी मग त्यावेळेसचे तत्कालीन सभापती प्राध्यापक ना. फरांदे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक तीर्थक्षेत्र विकास समिती स्थापन केली. या समितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे होते, आमचे वडील दिनकरराव ताके पाटील होते, संस्थांचे अध्यक्ष पांडुरंगजी अभंगसाहेब होते आणि अजून अन्य काही लोक होते. यांनी राज्यभरातून राज्यसभेचे खासदार, विधान परिषदेचे आमदार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी जमा केला आणि ते काम चालू झालं. आणि योगायोग असा आत्तासुद्धा राज्यात भाजप सेनेचं सरकार आलं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री
आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कार्याची घोषणा केलेली आहे. त्याप्रमाणे आता आर्किटेक्ट बोलून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. माझे नाव देवीदास सदाशिव साळुंके. आज एकादशीच्या आज मुहूर्तावर 2 तारखेला 2/7/2024ला श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान या दिंडीचं प्रस्थान या ज्ञानेश्वर मंदिरातून होत आहे. आज या दिंडीचं वर्ष 95 आहे. आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य बंशी महाराज तांबे यांनी ही दिंडीची सुरुवात केलेली आहे. बंशी महाराज तांबेच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर त्यांनी आळंदीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामधनगाव देवी येथील आपली राहती जागा, घर, जमीन सगळं विकून या ज्ञानेश्वर मंदिराची उभारणी केली आहे. या उभारणीच्या तत्कालीन त्यावेळेस आदरणीय विखे पाटील या घराण्याने 25,000ची अशी त्या काळी भरीव देणगी या मंदिराच्या पाया उभारणीकरता दिलेली आहे. त्याचप्रमाणे धनराज शेठ गांधी, त्याचप्रमाणे शंकरराव फाटके, त्याचप्रमाणे अनंतराव पवार या दिग्गज वारकऱ्यांचं या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी श्रेय आहे. या ठिकाणी जे विश्वस्त मंडळ होते आदरणीय माझे वडील सदुभाऊ साळुंके, त्याचप्रमाणे पोपटराव पवार, उत्तम बाबा मोठे, त्याचप्रमाणे शेटे दादा, ही मंडळी या ठिकाणी होती. ही मंडळी हे म्हणजे पद म्हणजे त्यागाचं पद होतं त्यांच्या हिशोबाने. ते तिथं सगळी मीटिंग वगैरे घेत घरून भाकरी आणून, घरून पाणी आणून मंदिराची ते सेवा करत होते. एकादशी असेल ते उत्सवात भाग घ्यायचे. आज इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळासुद्धा गेली 55-60 वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालतो. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे, या ज्ञानेश्वर मंदिरात या खांबाला टिकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्या गीतेवर निरूपण झालेलं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं उगम आहे म्हणून या स्थानाला फार मोठं महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे. आणि यासाठी सुद्धा आदरणीय विखे पाटील असेल, आदरणीय माजी आमदार बाळासाहेब मुरकुडे असतील, विठ्ठलराव रंगे असतील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब यांनीसुद्धा या ठिकाणी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आणि या ठिकाणी मिटिंग झाली त्यावेळेस विश्वस्त मंडळ आदरणीय अध्यक्ष आगम साहेब यांनी सांगितलं की आमचे 1 कोटी रुपये कलेक्टर ऑफिसला गुंतून पडले बाबा, तेवढे आमचे काढून द्या बाबा. तर विखे पाटील पालकमंत्री यांनी लगेच सांगितलं 1 कोटी काय मागता तुम्ही, 1000 कोटीचा आराखडा तयार केला, तुम्हाला 1000 कोटी देतो म्हणून. आणि त्याची पूर्तता विखे पाटलांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सर्वांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा किंवा विकास करण्याचा घाट घातलेला आहे. मंदिराला आता जवळजवळ 6 ते 7 एकर जमीनसुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि आता या भाजप सरकारच्या काळातच या मंदिराचा निश्चितपणे जीर्णोद्धार होऊन मोठा निधी प्राप्त होऊन या ठिकाणी विकासाला चालना भेटणार आहे. आणि आज जे दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे, या दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे, पंढरपूरला दिंडी निघत असते. या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत साधारणतः एकादशीच्या अगोदर त्या ठिकाणी दिंडी पोहोचते. पंढरपूरलासुद्धा या संस्थांनी त्या ठिकाणी जागा घेतलेली आहे. तिथंसुद्धा लवकरच धर्मशाळा तिथंसुद्धा बांधून पूर्ण होईल. आणि आता नुकतेच आदरणीय देवीदास महाराज म्हस्के यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्याकडून खूप आता अपेक्षा वाढलेल्या आहेत. निश्चितपणे या सगळ्याला ते सगळ्यांच्या आशा पूर्ण करतील व देवीदास महाराजाला आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी त्याविषयी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आदरणीय भास्करगिरी महाराज असतील, रामभाऊ महाराज राऊत असतील, मीराबाई असतील, सर्व महाराज मंडळींनी त्यांना त्याविषयी मोठा कार्यक्रम झाला, त्यांना शुभेच्छा दिल्या व या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे देवीदास महाराज तिथं काम करतील ही आता आशा बाळगतो व थांबतो. दिंडीचं या ठिकाणी आज दिंडीचं इथून माऊलीच्या ज्ञानेश्वर मंदिरापासून प्रस्थान होत आहे. आणि ही दिंडी आज 2/7/24 रोजी निघून ही दिंडी 14/7/24 रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे. या दिंडीमध्ये आज 400 ते 500 वारकरी सहभागी झालेले आहेत. आणि या दिंडीचा दररोज दर मुक्काम करीत प्रत्येक ठिकाणी भाविक वर्ग त्यांना फराळाचं असेल, जेवण असेल, मुक्कामाची व्यवस्था असेल, हे सगळं लोक करतात, भाविक भक्त करतात. आणि ही दिंडी आपला रथ घेऊन त्या ठिकाणी मार्गस्थ होते, पोहोचली जाते. आणि दिंडीत पाऊस असो, पाणी असो, वारा असो,
काही जरी आलं तरी वारकऱ्याचं हे दुखणं सगळं देव झेलत असतो. पांडुरंग त्यांना कसलीही विजा होऊन देत नाही. व किती जरी पावसात भिजले तरी त्यांना सर्दी होणार नाही किंवा काही होणार नाही. हे सगळं दुःख निवारण आहे पांडुरंग करत असतो. आणि त्या तल्लीन होऊन त्या भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन भजन कीर्तन करीत गात लोक इथून पंढरपूरच्या प्रवासाला मार्गस्थ होत असतात. या ठिकाणी 55 वर्षे आहे आणि या दिंडीमध्ये कुठलासुद्धा कोणाला इजा होत नाही, कोणाला दुखणं भाणं येत नाही. किती पाऊस असो, ऊन असो, वारा असो, या ठिकाणी आंघोळी गार पाण्याने होत्यात. पिण्याची पाण्याची सोय, जेवणाची सोय सगळे वारकरी मंडळी, भक्त मंडळी या ठिकाणी करत असतात.